जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। आदिवासी समाज जल जंगल जमीन आणि निसर्गाशी नात जपणारा समाज। आपल्या परंपरा संस्कृती आणि सामाजिक एकतेसाठी ओळखला जाणारा समाज। आजही आपल्या समाजात प्रत्येक सण उत्सव आणि लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं, दोन मनांचं आणि समाजातील नात्यांचे सुंदर मिलन। पण बदलत्या काळात काही परंपरांचा विचार नव्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे। सध्या आदिवासी परिसरात मोठ्या प्रमाणात लग्न सराई सुरू आहे। एका दिवसात 2, 3 कधी 5 लग्न नातेवाईक मित्र परिवार आणि सामाजिक संबंध जपण्यासाठी लोकांना प्रत्येक लग्नात उपस्थित राहावं लागतं। पण या प्रचंड उन्हात 40 ते 45 अंश तापमानात लग्नाला जाणं ही आनंदापेक्षा त्रासदायक गोष्ट बनत चालली आहे। लहान मुलं, वयोवृद्ध महिला आणि दिवसभर काम करणारे सामान्य लोक सगळ्यांचीच या उखाड्यात दमछाक होत आहे। अनेकदा लोक फक्त नातेसंबंध टिकवण्यासाठी घराबाहेर पडतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कमी आणि थकवा जास्त दिसतो। उष्णघात, डिहायड्रेशन, चक्कर येणे, अस्वस्थता या समस्या आता सामान्य झाल्या आहेत। त्यातच ग्रामीण आणि आदिवासी भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असते। काही गावांमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मेलोनमेल फिरावं लागतं आणि दुसरीकडे लग्न समारंभात हजारो लिटर पाणी खर्च होतं। जेवणासाठी, भांडी धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी, आंघोळीसाठी, इतर व्यवस्थेसाठी। हा प्रश्न फक्त परंपरेचा नाही तर भविष्यातील पाणी आणि पर्यावरणाचाही आहे। आर्थिक दृष्टिकोनातूनही हा मोठा विचार करण्याचा विचार आहे। उन्हाळ्यातील लग्नांसाठी तंबू, फॅन, कूलर, पाण्याचा टँकर आणि इतर व्यवस्थावर जास्त खर्च करावा लागतो। गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब अनेकदा कर्ज काढून लग्न करतात आणि त्या कर्जाचे ओझ अनेक वर्ष त्यांच्या खांद्यावर राहतं। म्हणून आता समाजाने बदल स्वीकारण्याची वेळ आली आहे। उन्हाळ्याऐवजी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यानंतरच्या थंड वातावरणात लग्न समारंभ आयोजित केले तर लोकांना त्रासही कमी होईल आणि समारंभांचा आनंदही मनापासून घेता येईल। थंड वातावरणामुळे लहान मुलं, वृद्ध आणि महिलांनाही आराम मिळेल, पाण्याचा वापर कमी होईल आणि खर्च सुद्धा कमी होऊ शकतो। तसेच साधेपणाने लग्न करणं, अनावश्यक खर्च टाळणं आणि पर्यावरण पूरक पद्धती स्वीकारणं ही काळाची गरज बनली आहे। जर समाजातील युवक, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते आणि समाज नेते एकत्र आले तर हा बदल अशक्य नाही। परंपरा जपणं महत्त्वाचे आहे, पण त्या बदलत्या परिस्थितीनुसार सुधारल्या गेल्या पाहिजेत। कारण आपल्या पूर्वजांनी आपल्याला निसर्गाशी जगायला शिकवलं आहे, निसर्गाच्या विरोधात नाही। लग्न हा आनंदांचा सोहळा आहे, तो लोकांसाठी त्रास, कर्ज आणि संघर्षांचे कारण बनू नये। तुमचे याबद्दल काय मत आहे? उन्हाळ्यातील लग्न संस्कृतीत बदल व्हायला हवा का? हिवाळा किंवा पावसाळ्यानंतरचा काळ लग्नासाठी योग्य ठरू शकतो का? तुमच्या गावातही अशी परिस्थिती आहे का? कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय।